अगं त्याला कामगार बोलून असा त्याचा अपमान करू नकस ग. माझ्या भावासारखं आहे ग तो. ते घर माझं बी असलं ना तरी सुद्धा ती माणसं तिथं वर्षानुवर्ष राहून माझ्यावर जीव ओवाळून टाकतात. तू घरी गेली होतीस? मी नाही अगं काल परवा मला त्याचा फोन आला होता तर तो लई चौकशी करत होता माझं. तर आई मला राहवलं नाही म्हणून मी सांगून टाकलं सगळं. आणि ताई तूच मला सांग हे समज मी कुणापासून आणि किती दिस लपून ठेवू. लोक काय म्हणतील, माझ्याकडे काय नजरानं बघतील, म्हणून काय मी माझ्या पोटातला गोळा पाडून टाकू? नाही, काही झालं तरी मी माझ्या पोटातलं बाळ नाही पाडणार. चल. आत्या काय झालं? एक शब्द बी बोलायचा नाही तोंडातून. चल मुकाटा. काय करताय? कुठे घेऊन जाताय त्याला? वहिनी तू मध्ये येऊ नकस. चल रा. आत्या अगं चल सुंदर. आत्या ताई, अहो, सोडा त्याला. ताई, कुठे घेऊन जाताय त्याला? ताई, सुंदर चल. आत्या चल सुंदर. आत्या इथं उभं राहा. हे मंगळसूत्र हे आत्ताच्या आत्ता मेनकाच्या गळ्यात घालायचं. ताई, अहो काय बोलताय हे? असा कुठला बी निर्णय तडकाफडकी घेता येतो का? आत्ताच्या आत्ता सुंदरना मेनकाच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालणं कसं शक्य आहे? का शक्य नाही वहिनी? हा सांग ना, का शक्य नाही? तुझ्या लेकानं जी काही चूक केली आहे ना ती सुधारण्यासाठी हाच एक पर्याय आहे. मेनकाच्या आणि बाळाच्या भल्यासाठी हेच योग्य आहे. नाही ताई, असं घाईघाईनं काय करणं योग्य नाहीये. हो, सुंदरच्या मनस्थितीचा तर विचार करा. हे बघा ताई, हे प्रकरण इतक्या सहजी सुटणार नाही. आपल्याला त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आता येळ देऊन काय उपयोग? हा, बाळाला बापाचं नाव नको द्यायला. हा, मला सांग, मेनका आणि बाळाच्या भविष्याचं काय? लोकांना उत्तरं द्यावी लागतात वहिनी. आणि सुंदरनं जी काही चूक केली आहे ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. पर तरी मी तुम्ही सुंदरवर अशी जबरदस्ती करू शकत नाही. सुंदरला असं कुठल्या बी बंधनात अडकवणं योग्य नाहीये ताई. मी या सुंदरला असं करू देणार नाही. मग काय करणार आहे सुंदर? हा, गप राहून समजा इसरून पुढे जाणार आहे? वहिनी, लेकाच्या प्रेमात आंधळी होऊन मेनकावर अन्याय करते आहेस तू.
वा, मेनकानं तर समद्यांच्या पोटात आगच घातलीये. सुंदर आणि अक्षराचं नाटक काय कमी होतं? तर आता या निर्मला आणि वसुंधरा बी एकमेकींवर दात खायला लागल्यात. या घरात आता रोज तमाशा आणि भांडण. आता पुढं काय फजिती होती तेच बघायचं आहे. अब्रूचा ढोल नि गबरूचा ताशा, बिन पैशाचा गावाला तमाशा. अक्षरा, अगं अक्षरा, तू तरी काहीतरी बोल ना. ताई काय पण निर्णय सांगतायत. त्या घेतायत तो निर्णय मान्य आहे का तुला? बोल ना अक्षरा. हा बोल अक्षरा, बोल ना. मी काही चुकीचं बोलते का? नाही आत्या, तुम्ही काही चुकीचं बोलत नाही. आत्ता जी परिस्थिती आहे त्यानुसार यांनी मेनकाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पाहिजे. ताई काय बोलतीयस तू? अक्षरा, अगं निर्मला ताईंच्या दबावाखाली येऊन तू बी असं बोलू नगस. मान्य आहे सुंदर कडून चूक झालीये, पण नकळत झालीये ती. त्यासाठी त्याला असं आयुष्यभर बंधनात नाही अडकवता येणार. आत्या असं तडकापडकी निर्णय घेणं योग्य नाही ग. आई, यांनी हा निर्णय मान्य केला तरच मेनका आणि तिच्या पोटातल्या बाळाला न्याय मिळणार आहे. त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हाच निर्णय योग्य आहे. बात झाली हा चर्चा. चल सुंदर, चल. सुंदर, सुंदर थांब. सुंदर, आई, आई, आई काय होतंय? आई, आई बसा इथे. सावकाश, सावकाश. सुंदर, आई, आई, तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपण सगळे आहोत ना एकत्र. हा, आपण काहीतरी